तर काय म्हणले बघा, पॉइंट चार्जेस प्लस क्यू मायनस क्यू मायनस क्यू प्लस मी चार्जेस दिलेत एक 6 आर प्लेस ऍट व्हर्टायसेस म्हणजे कॉर्नर ऑफ रेग्युलर हेक्सागॉन ए बी सी डी एफ as shown in figure. Electric field at center of hexagon O due to 5 charges A, B, C, D and F. E घेतलेले A, B, C, D and F is a 3 times. Size म्हणजे 3 times. Electric field at center O due to charge plus Q at E alone and value of Q विचारले. And these are the options. ओके, मग ह्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, एक मोठी फिगर फार नको, एक 5-6 लाईनची फिगर ड्रॉ करा. कशाची? हेक्झॅगॉनची. पण एक मिनिट ऐका, ह्यामध्ये आपण कुठला कन्सेप्ट यूज करणार आहे? इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा कुठला? के कॉन्स्टंट, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट नव्हे, के क्यू अपॉन आर स्क्वेअर. इज इट राईट? हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. पॉझिटिव्ह क्यू इलेक्ट्रिक फील्ड फॉर पॉझिटिव्ह काय असते? अवे. आणि निगेटिव्ह काय असते? इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स. आता मोठा हेक्सागॉन ड्रॉ करा, हा बेसिक फॉर्म्युला. हेक्सागॉन मी ड्रॉ करवलं. हेक्सागॉन ड्रॉ करता लक्ष द्या, एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका. तुम्ही ड्रॉ करताना ही केअर घ्या, मी फोडणार आहे काय. हे 2 जी पॉईंट लाईन आहेत ही, हे 2 पॉईंट हे एकच लाईनवर यायला पाहिजेत. तसेच हे 2 एक मिनिट ऐका, जस्ट वेट फॉर वाईल. हेक्सागॉन ड्रॉ करायचं आहे ना, तर रफली पहिल्यांदा काय करायचं की असं एक, पहिल्यांदा ऐका, असं एक रफ स्क्वेअर ड्रॉ करा, त्याचं एक सेंटर घ्या. ओके, सेंटर पासून एक पॉइंट घ्यायचा आणि या सेंटर कडे घ्यायचा, हे पॉइंट घ्यायचा आणि नंतर या टाइम फोडायची. ओके, इज इट क्लिअर? बरोबर एक स्क्वेअर ड्रॉ करा पहिल्यांदा आणि मग ते व्यवस्थित ड्रॉ होईल. हेक्सागॉन ड्रॉ करा. ओके, हा आता हेक्सागॉनची प्रॉपर्टी काय असते? रेग्युलर हेक्सागॉन असेल, सपोज हिची साईड 1 मीटर असेल, तर हा डॉटेड लाईन काय, हा ट्रायंगल तयार होतोय. इक्विलॅटर, इक्विलॅटर म्हणजे काय? साईड 1 मीटर, म्हणजे जेवढी साईड 1 मीटर आहे तेवढंच हे 1 मीटर तिचं सगळं झालं. म्हणजे काय, हेक्सागॉनचं ओके साईडचं डिस्टन्स रेग्युलर हेक्सागॉन असेल तर सेंटर ओ पासून ह्या सगळ्या पॉइंटचं डिस्टन्स काय असणार? इथं प्लस क्यू आहे. इज इट राईट? ए बी सी डी ई एफ हे सगळे पॉइंट आहेत. ए, त्यानंतर बी ला कुठला चार्ज आहे? मायनस क्यू. सी ला चार्ज कुठला आहे? परत मायनस क्यू. डी ला चार्ज कुठला आहे? एस प्लस क्यू. ई ला चार्ज कुठे आहे?
प्लस कॅपिटल क्यू अँड ऍपला काय चार्ज आहे मायनस इथं ई. तर डिस्टन्स डिस्टन्स कुठले AO OA OB OC OD OE अँड OF हे सगळं डिस्टन्स सेम असतं जर रेग्युलर हेक्झॅगॉन असेल तर. हे कळालं म्हणजे काय झालं ह्या फॉर्म्युलामध्ये आर स्क्वेअर सेम आहे. इज इट राईट. आर कॉन्स्टंट आहे के कॉन्स्टंट आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट चार्ज. इज इट राईट. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही चार्ज वर डिपेंड आहे. हे लिहिला हेक्झॅगॉन ड्रॉ केलाय. हा सो फॉर रेग्युलर हेक्झॅगॉन असं लिहा OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू OC इज इक्वल टू OD इज इक्वल टू OE इज इक्वल टू OF इज इक्वल टू R असं म्हणूया. दॅट इज K अँड R कॉन्स्टंट आहे का नाही या प्रॉब्लेम मध्ये. आणि त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशावर डिपेंड आहे फक्त त्या चार्जवर. इज इट राईट. गेटिंग एनीवन. नाही का. आता पॉझिटिव्ह क्यू बसून मी इलेक्ट्रिक फील्ड दाखवतो काय पॉझिटिव्ह क्यू बसून. प्लस पॉझिटिव्ह बसून काय असते अवे ही EA आणि निगेटिव्ह क्यू बसून पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्यू कुठे. इज इट राईट. ई बी सगळ्याची डायरेक्शन दाखव त्या फिगर मध्ये म्हणून मोठी फिगर ड्रॉ करा म्हणून सांगितलं होतं मी. राईट. प्लस निगेटिव्ह कडे येते आणि पॉझिटिव्ह जाते बसून राहते EC ED. प्लस पॉझिटिव्ह कडे जाते नाही पॉझिटिव्ह अवे फ्रॉम पॉझिटिव्ह अवे फ्रॉम पॉझिटिव्ह. हे एरो सगळ्यांना कळाले. इट इज कमिंग अवे टुवर्ड्स निगेटिव्ह अँड अवे फ्रॉम पॉझिटिव्ह. इझी. EF बरोबर. इज इट क्लिअर. अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता हिने काय म्हणलंय की वर्ल्ड वाईज काय दिलंय की इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज ABCDEF इज 3 टाइम्स. मग 5 चार्जची इलेक्ट्रिक फील्ड ही 3 टाइम्स एका चार्जची आहे असं दिलंय. बरोबर की नाही. हा म्हणजे मॅथमॅटिकली कसं लिहायला पाहिजे गिवन काय वी हॅव गिवन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ 5 चार्जेस कुठले तुम्हाला माहित आहेत इज 3 टाइम्स इलेक्ट्रिक फील्ड ऑफ ओनली वन चार्ज प्लस क्यू. क्लिअर. म्हणजे 5 चार्जची इलेक्ट्रिक फील्ड ऍड करा असं म्हटलंय. मग मला सांगा डायरेक्ट ऍडिशन शक्य नाहीये बट EA आणि ED एकाच लाईनवर आहेत की नाही. EA आणि ED दिसते सगळ्यांना
प्लस ई ए आणि हा ईडी एकाच लाईनवर आहेत का नाही? आहेत. बट अपोजिट आहेत, त्यामुळे काय करणार? कॅन्सल करणार एकमेकाला. इज इट राईट? तसंच ईसी बघा डाऊनवर्ड आहे आणि ईएफ काय अपवर्ड आहे. हे सुद्धा एकमेकाला कॅन्सल करणार. राहिलं काय? राहिलं फक्त एकच ईबी आणि व्हॉट त्या साईडला काय राहिलं? ईएफ. इज इट राईट? ईबी राहिलं, ईबी आणि ईएफ एकाच डिरेक्शन मध्ये आणि वेगळ्या चार्जचं आहे. फार महत्वाचं, हे प्लस क्यू मुळे होतं, हे मायनस क्यू मुळे होतं, त्यामुळे एकमेकाला कॅन्सल केलं. हे मायनस क्यू मुळे आहे आणि हे कशामुळे आहे? प्लस क्यू मुळे. इज इट राईट? म्हणजे 5 चार्ज इलेक्ट्रिक फील्ड दिले, पण ह्यामध्ये हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ई ए अँड ईबी कॅन्सल इच अदर. मेन्शन करा. as electric field plus due to charge plus q ha ea and ed cancel each other. Electric field due to plus q charge, ea and ed cancel each other. Cancel का? Similarly, electric field intensity due to minus q, due to minus q, ec and ef cancel each other. Cancel each other. Clear? Got it? मग राहिलं काय? as इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ईबी राहिलं फक्त. कॅन्सल झालं, ह्या साईडला 5 मधलं 4 कॅन्सल झाले, राहिलं एकच. इज 3 टाइम्स इलेक्ट्रिक फील्ड ऑफ, याला आपण नाव दिलेलं का? ईडी ईडी ईएफ म्हणजे ह्याला नाव दिलेलं बा. हे काय? ई. हे दोघे राहिले फक्त. इज इट राईट? हे काल तुम्हाला ईएफ ई राहिलं. आता ह्याच्या व्हॅल्यू लिहा. सो याची व्हॅल्यू काय येणार? as this value is q, कारण directly proportional to what? Only q, and this is 3 times plus q. विचारलं त्यांनी काय? व्हॅल्यू ऑफ क्यू. इथं आपण डिरेक्शन यूज केले, त्यामुळं मायनस साईन लिहायची नाही, दोन्ही आपण इक्वेट केले. गॉट इट? त्यामुळे क्यू किती आलं? कॅपिटल क्यू किती आलं? ज्यावेळी आपण डायरेक्शन यूज करतोय, इट इज अ क्यू बाय प्लस इलेक्ट्रिक फील्ड इज ह्या केस में प्रोपोर्शनल टू व्हॉट? हे रिझन आहे, त्यामुळे बी वर डिपेंड आहे क्यू वर आणि ई डिपेंड आहे प्लस क्यू. गॉट इट? एव्हरीवन डायरेक्शन यूज केले, डायरेक्शन जर यूज मायनस साईन यूज करायचं कसं लिहिलं असतं आपण? मग सो आन्सर आहे का यामध्ये क्यू बाय 3. स्पष्ट. हे प्रॉब्लेम लक्षात आला? थोडस अवघड प्रॉब्लेम आहे, बट कन्सेप्ट वाईज तुम्हाला समजलं काय?